नमस्कार बंधू भगिनींनो, मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. बऱ्याच वेळेला अनेक जणांना अनेक ठिकाणी अनेक वर्ष नोकरीच्या संबंधानं काम करण्याची भूमिका पार पाडावी लागते. कित्येक वर्ष तिथं काम केल्याच्या नंतर त्या कामावरनं एके दिवशी त्याला सेवानिवृत्त व्हावं लागतं आणि मग त्याच्यासाठीचा त्या प्रतिष्ठानाकडनं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बऱ्याच वेळेला सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्ती असा शब्द प्रयोग केला जातो, परंतु मला असं वाटतं की त्यापेक्षा खरं तर त्याला आपण सेवा समाप्तीचाही असा कार्यक्रम म्हटलं जातं, परंतु त्याला खऱ्या अर्थानं सेवापूर्ती कार्यक्रम जर म्हटलं तर ते अधिक उचित ठरणार आहे. आणि मग अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी काय बोलावं असा प्रश्न बऱ्याच वेळेला त्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्याही मनामध्ये निर्माण होतो आणि त्याचे जे सहकारी आहेत त्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की सेवानिवृत्तीला आपण काय भाषण करावं. तर मला असं वाटलं की आपण या निमित्तानं थोडक्यामध्ये एक दिशादर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करावं आणि म्हणून मुद्दाम सेवानिवृत्तीच्या संबंधानं भाषण कसं करावं याबद्दलचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. सुरुवातीलाच जे कोणी मागे सेवानिवृत्त झाले असतील त्यापेक्षा आता सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी आरोग्य द्याई, त्यांचं आयु आरोग्य राहावं, त्यांच्याकडनं जी सेवेत असताना कार्य घडलं त्यापेक्षाही अधिकचं कार्य चार भिंतीच्या बाहेर ते कार्यालयामध्ये काम करत होते आता किंवा एखाद्या शाळेत काम करत असतील तर त्याच्या बाहेरच्या जगामध्ये त्यांच्याकडनं अधिकचं काम घडो अशा प्रकारची या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडनं त्यांना भावी आयु आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन आपण या व्हिडिओच्या संबंधानं विचार करणार आहोत. पहिल्यांदा सेवा हा शब्द आपण समजून घेतला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सेवा माणूस म्हणून आपण जन्माला आल्याच्या नंतर सेवा ही श्वासाइतकीच महत्वाची आहे आणि ज्यांनी सेवेला श्वासाइतकं महत्व देऊन काम करत राहिले तीच माणसं इतिहासाच्या पानावरती नोंदली गेलेली आहेत. त्यांची चरित्र त्यांनाच आपण महात्मा, महामानव किंवा संत म्हणून उल्लेखित केलेले आहोत. अजून पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक माणूस हा जन्मताना रडत जन्माला येतो, परंतु त्यानं आयुष्यभर इतकं सेवेनं काम केलं पाहिजे की मरताना तो हसत हसत मेला पाहिजे आणि त्याच्या जाण्यानं सगळं जग रडलं पाहिजे. असं केव्हा घडेल तर मला असं वाटतं की जेव्हा आपण सेवेला श्वासाइतकं महत्व देऊ तेव्हाच ही गोष्ट घडणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलं गेलं जनसेवा हीच ईश्वर सेवा. ईश्वराची सेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. तर जे काही मला काम दिलं गेलेलं आहे ते काम जनतेच्या सेवेमध्ये ईश्वराला पाहून सेवा करणं. म्हणून तर संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खरं म्हणजे कोण संत आहे, कोण महात्मा आहे तर रंजल्या गांजल्यांची सेवा जो प्रामाणिकपणे करतो, रंजल्या गांजल्यांना वंचितांना मग कोणतंही पद आपल्याकडे असू द्या, आपल्याकडे सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे ना, तर सेवा करत असताना सगळ्यात शेवटच्या माणसाचा विचार करून आपण सेवा केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण आपल्याला ठेवून बघितलं पाहिजे की त्या ठिकाणी जर मी असतो तर माझ्या मनाची काय अवस्था झाली असती, जी की आज त्याच्या मनाची अवस्था होती आहे. असा विचार करून जर आपण सेवा दिली तर मला असं वाटतं की ते साधुत्वाचं लक्षण खऱ्या अर्थानं ठरलं जाणार आहे. संत तुकाराम महाराजांचा एक दुसरा अभंग फार महत्वाचा आहे. ते असं विष्णूच्या महापूजेची व्याख्या त्यांनी फार सरळ सोप्या भाषेमध्ये केली. ती असं म्हणाली की विष्णूची महापूजा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर मला जे काही सेवा करण्यासाठी जी काही भूमिका माझ्याकडे आलेली आहे ती भूमिका प्रामाणिकपणे पार पडणं म्हणजेच विष्णूची महापूजा करणं आहे.
म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. स्वामी काज म्हणजे समजा मी जर कुठला नौकर असेल आणि माझ्या स्वामीच्या साठी मी काम करत असेल, माझ्या मालकासाठी, तर मी तिथं कसं केलं पाहिजे, तर प्रामाणिकपणे केलं पाहिजे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन, आता या सगळ्या गोष्टी कुणा काय काय सेवा केली पाहिजे याबद्दल या अभंगामध्ये फार सविस्तरपणे तुकाराम महाराजांनी सेवेचं महत्व विषद केलेला आहे. आणि म्हणून सेवेला पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे की मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, तेव्हा मी सेवा ही श्वासा इतकी महत्वाची म्हणून करतो आहोत का, आणि जे सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी केली आहे का, हे त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी आम्ही जेव्हा उपस्थित राहतो तेव्हा त्या दिवशी मीही आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी अशा पद्धतीनं सेवा करतो आहे का. खरं तर आपल्याला माहित असेल, स्वामी विवेकानंदांचा एक विचार मला फार आवडतो. ते असं म्हणतात की माणूस हेच ईश्वराचं मंदिर आहे. ईश्वराचं मंदिर दुसरीकडे शोधण्याची गरज नाही आहे, माणूस हेच ईश्वराचं मंदिर आहे. म्हणून माणसानं माणसाचीच सेवा केली पाहिजे. पहिल्यांदा कशाची सेवा केली पाहिजे, धर्माची व्याख्या सांगताना अत्यंत सोपी व्याख्या साने गुरुजींनी सांगितली की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी इतक्या सोप्या पद्धतीने सांगितली. तसंच विवेकानंद देखील सांगतात की देव किंवा मंदिर काय आहे, तर माणूस हाच खऱ्या अर्थानं देव आहे आणि माणसाची पूजा हीच ईश्वराची पूजा आहे. या दृष्टिकोनातनं आपण माणसाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून गाडगे महाराज म्हणत होते, देव माणसाचा आहे, देव माणसात आहे, देव माणसांचा आहे आणि देव माणसात आहे. तेव्हा माझे मायबाप हो, सेवाच करायची असेल तर कुणाची करा, या माणसांची करा, असं संत गाडगे महाराज त्यांच्या कीर्तनातनं नेहमी सांगत आलेले आहेत. गरीबाच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा हात खरा धार्मिक आहे. गरीबाच्या डोळ्यातला अश्रू पुसण्याचं काम जर आपला हात करत असेल तर ते आपला हात धार्मिक कार्य करतोय, खऱ्या अर्थानं देवाचीच सेवा करतोय. या अर्थानं आपण या हाताकडे बघितलं पाहिजे, असं महात्मा गांधींनी आपल्या संदेशामध्ये सांगितलेलं आहे. आपण पाहतो मदर तेरेसा असतील, गाडगे महाराज असतील, बाबा आमटे असतील, ही जी महामानव झाली त्याचं कारण जर काय असेल तर त्यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानलेली आहे. आणि म्हणून मी ज्या नोकरीमध्ये काम करतो आहे, ज्या प्रतिष्ठानामध्ये मी काम करतो आहे, ते काम माझं जनसेवा हीच ईश्वर सेवा या दृष्टिकोनातून जे काही मी प्रोडक्ट उत्पादन करत असेल, मी गुरुजी असेल तर मी शिकवत असेल, मी अधिकारी कुठल्याही पदावर असेल, परंतु माझा कामाचा उद्देश वंचित माणसांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठीच मी तिथे बसलेलो आहे. तेव्हा सेवा या दृष्टिकोनातनं मी माझ्या सेवेकडे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे, मला असं वाटतं. आणि मग अशी जर सेवेकडे आपण पाहत असू तर मग अशा सेवेला कधी निवृत्ती असू शकते का? तर अशा सेवेला कधीच निवृत्ती असत नाहीये. निवृत्ती कोण्या सेवेला आहे? शासनानं आपल्याला एका विशिष्ट वयाच्या नंतर त्या कामातनं शारीरिकदृष्ट्या मुक्त करण्यासाठीचा एक कालावधी ठरवून दिलाय. कुणाला 58 वर्षाचा असेल, कुणाला 60 वर्षाचा असेल, कुणाला 65 वर्षाचा असेल, तर त्या ठरवून दिलेल्या कालावधीनंतर ते विशिष्ट प्रकारचं काम करण्यापासून आपण निवृत्त होणे, याला सेवा निवृत्त असं म्हटलं गेलेलं आहे. सेवेला तेवढ्या त्या वयाच्या मानानं तेवढ्या प्रतिष्ठानातल्या कामापुरतं जरी निवृत्ती असली तरी मला असं वाटतं की वृत्तीला कधीच निवृत्ती नाही आहे. किंवा आता खरं तर तुम्ही ही जी सेवा करत होतात तर ती एका डबक्यापुरती फार छोटेखानी सेवा करत होतात. आता ही सेवा आपल्याला निवृत्त झाल्यानंतर आणखीन विस्ताराने करता येते. सेवेचे 2 प्रकार आपल्याला पाहता येतात. एक स्वविकासासाठी काही माणसं सेवा करतात, तर काही माणसं ही लोकोद्धारासाठी सेवेचा वापर करताना दिसतात. जे लोकोद्धारासाठी सेवेचा वापर करतात ती माणसं अजरामर होतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अशा पद्धतीचं त्यांचं काम
असतं म्हणून तर कबीर म्हणाले की मूरत से किरत भली बिन पंख उड जाय, मूरत तो जाती रहे किरत कभी न जाय, किरत कभी न जाय. असं जर आपल्याला आपलं जीवन जगायचं असेल तर आपण लोकोद्धारासाठी सेवेचा मार्ग अवलंबिला पाहिजे, असं इथं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण ठरवायचं की आपण कोणत्या सेवेला महत्व देणार आहोत. आणि यासाठीचा जर विचार आपण केला तर म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा असं संत म्हणाले. परंतु आपण जर चांगली सेवा ज्या ठिकाणी आपण काम करत होतो तिथं दिली तर याजसाठी केला होता अट्टहास, सेवानिवृत्तीचा दिवस गोड व्हावा असं निश्चितपणे आपल्या सेवानिवृत्तीमध्ये गोडवा आल्याशिवाय राहणार नाहीये. खरं तर आपण त्या ईश्वराचे, त्या निर्मिकाचे आभार मानले पाहिजे की आपण सेवानिवृत्तीपर्यंत तरी जगलो आहोत. बरीच माणसं सेवानिवृत्त होण्याच्या पूर्वीच हे जग सोडून जातात. कित्येक जणांच्या वरती आरोप होतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो की त्यांचाच घडून येतो सेवानिवृत्ती निरोप, ज्यांच्यावर कुठलाच नसतो आरोप. काही जण भ्रष्टाचाराच्या किंवा अन्य गोष्टींच्या मध्ये अडकतात आणि त्यांची सेवानिवृत्ती होतच नाहीये. माझी सेवानिवृत्ती तरी होते आहे, या दृष्टीनं मी खरोखरच भाग्यवान आहे असा विचारही आपण आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे, हेही मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. सेवानिवृत्ती या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं की त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये रिटायरमेंट असं म्हणतात. जरूर माणसानं रिटायर मध्ये जे रिटायर्ड व्हा, पण टायर्ड होता कामा नये. रिटायर्ड जरूर झालं पाहिजे, परंतु मनानं टायर्ड होता कामा नये. आणि म्हणून असं म्हणतात की मन के जीते जीत है, मन के हारे हार. मी रिटायर झालो असं मन जर रिटायर झालं तर मग मात्र आपलं जगणं कठीण होतं. मनाला जर आपण टायर्ड होऊ दिलं नाही तर रिटायर झाल्याचं दुःख मानण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. हिंदीमध्ये जसं मी सांगितलं की मराठीमध्ये सेवानिवृत्ती म्हणतात, इंग्रजीमध्ये रिटायर्ड म्हणतात आणि हिंदीमध्ये अवकाश ग्रहण असं म्हटलं जातं. फार सुंदर शब्द आहे अवकाश ग्रहण. म्हणजे आता त्याला झाले मोकळे आकाश, अशा पद्धतीनं आता आणखीन विस्तृत पद्धतीनं काम करण्याची संधी यातनं निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे. म्हणून सेवापूर्ती कार्यक्रम हा खरं तर हा सेवापूर्ती कार्यक्रम म्हटलं पाहिजे आपण त्याला, आणि सेवापूर्ती कार्यक्रम म्हणण्यापेक्षाही मी तर असं म्हणेन की त्याला कृतज्ञता कार्यक्रम म्हटलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीनं आपल्या प्रतिष्ठानसाठी, म्हणजेच मग ते आपलं कोणतंही नोकरीचा भाग असो, त्याच्यासाठी ज्यानं इतकी वर्ष दिलेली आहेत, त्याच्यासाठीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम म्हणजे सेवानिवृत्ती किंवा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. म्हणून कृतज्ञता कार्यक्रम म्हणून आपण या कार्यक्रमाकडे पाहिलं पाहिजे. खरं तर अलीकडचा काळ हा गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारचा काळ आहे. म्हणजे ट्युशन सरून मास्तर मरो अशी स्वार्थी भूमिका अलीकडच्या कालावधीमध्ये पाहायला मिळते आहे. अशा कालावधीमध्ये खरं तर एखादं कार्यालय आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम एखादी संस्था ठेवते म्हणजे त्या संस्थेकडं निश्चितपणे एक उदार दृष्टिकोन आहे, त्यांच्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती देखील आपण खरोखरच आपण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मी तसं म्हणतो की सेवापूर्तीचा कार्यक्रम, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा शेवटचा कार्यक्रम नसून तो एक नव्या सुरुवातीचा कार्यक्रम आहे. जसं की आपल्या आयुष्यामध्ये बालपण असतं, हे की नाही, बालपणाच्या नंतर किशोरावस्था असते, नंतर युवावस्था असते, नंतर प्रौढावस्था असते, बरोबर आहे. आणि त्यानंतर म्हातारपणाची अवस्था असते. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये नोकरीला शिक्षणाचा एक काळ असतो, नंतर नोकरीला लागल्याचा एक काळ असतो, नोकरीमध्ये भरामध्ये आलेला एक काळ असतो आणि एकीकाळी आपण त्या नोकरीतनं सेवानिवृत्त होत असतो. आणि म्हणून हा एक टप्पा आहे आपल्या जीवनातला. आणि हा टप्पा म्हणजे काही शेवट नाही आहे, तर उलट मी म्हटल्याप्रमाणे झाडे मोकळे आकाश, आता आपल्याला आणखीन मोठं काम करण्यासाठीची एका अर्थानं संधी आहे. या अर्थानं आपण शेवट नसून हा नव्याचा प्रारंभ या दृष्टिकोनातून आपण सेवानिवृत्तीकडे पाहिलं पाहिजे. मी असं मानतो की सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा सिंहावलोकनाचा कार्यक्रम आहे असं मानलं पाहिजे. मी वाढदिवसावरती देखील विस्तारानं बोलतो. वाढदिवस म्हणजे काय, तसं सेवानिवृत्ती म्हणजे काय आहे, तर सेवानिवृत्ती म्हणजे सिंहावलोकनाचा कार्यक्रम आहे. सिंहावलोकन हा शब्द कसा आला, तर असं म्हणतात की सिंह जंगलामध्ये बरंचसं काही चालून जातो आणि खूप चालून गेल्याच्या नंतर हळूच मागे वळून पाहतो की आपण कुठून निघालो होतो, कुठपर्यंत येऊन पोहोचलो. त्याच्या या कृतीलाच सिंहावलोकन असं म्हटलं जातं. किंवा आपण बघितलं असेल की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पायऱ्या बांधतो, एक दुसरा मजला असेल नसेल, आणि पायऱ्यामध्ये काय असतं की काही पायऱ्या चढून गेल्याच्या नंतर एक टप्पा असतो, त्या टप्प्यावर आपण उभा राहतो
आणि त्या टप्प्यावर उभा राहून खाली वाकून बघतो की आपण कोणत्या पायरीपासून प्रारंभ केला पाहिजे, आता कुठे इथं येऊन ठेपलो आहोत आणि आपल्याला आणखीन वर कुठं जायचं आहे. तर मला असं वाटतं की सेवानिवृत्तीमध्ये देखील अशाच प्रकारचा हा सिंहावलोकनाचा एका अर्थानं टप्पा आहे की मी सेवेला कधी प्रारंभ केला होता, त्या सेवेपासून मी इतक्या वर्षामध्ये जी काय 30-32 वर्षे जेवढी काही सेवा मला मिळाली असेल, तर मी काय कमावलंय, काय गमावलंय आणि इथून पुढे मला आता या सेवेमध्ये आणखीन कोणतं काम आणायचं आहे, या दृष्टिकोनातनं सिंहावलोकनाचा हा कार्यक्रम म्हणून देखील आपण याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. निरोप घेणं म्हणजे बदलास सामोरं जाणं आहे. आता आपण सेवानिवृत्त होतोय म्हणजे काय करतोय, तर नवीन एका बदलाला आपण पुढे जातोय आणि मानवाचा स्वभावच आहे नव्हे, जगाची रीतच आहे की बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि बदल होत असतो. म्हणून हा देखील आपण आता सेवानिवृत्तीच्या नंतर नवीन ठिकाणी आपण जाणार आहोत, नवीन काही गोष्टींच्या मध्ये आपला प्रवेश होणार आहे. तो एक बदलाचा प्रारंभ आहे आणि म्हणून त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे, त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून अजिबात पाहायचं नाहीये. जर मी शिक्षक असेल तर मला आता 4 भिंतीच्या आत एक खडू आणि फळ्यावरती मी मर्यादित होतो, परंतु आता सेवानिवृत्तीच्या नंतर मला यापेक्षा मोठा शिक्षक म्हणजे लोकशिक्षकाच्या भूमिकेतनं काम करता येणार आहे. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला निश्चितपणे या माध्यमातून घेता येईल. कारण आपण बघितलं की शाळेच्या 4 भिंतीमध्ये न शिकवता देखील संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे अनेक हे लोकशिक्षक म्हणून कार्य करत राहिलेले आहेत. तर मला आता या शिक्षक या छोट्या व्याख्येतनं मला आता लोकशिक्षकाच्या व्याख्यामध्ये जाण्यासाठीची संधी प्राप्त झालेली आहे सेवानिवृत्तीच्या नंतर, असा विचार आपण या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. खरं तर जीवनामध्ये असे निरोपाचे प्रसंग नेहमीच येतात. खरे तर आपण मी यापूर्वी सांगितलं की जगाचाच निरोप घेण्याचा एक दिवस आपल्याला या ठिकाणी त्या निरोपाला सामोरं जावं लागतं. ईश्वरानं मला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं नाही, त्याच्या अलीकडच्याच निरोपापर्यंत मी आलोय. यामुळे मी त्या ईश्वराचे निर्मिकाचे आभार मानले पाहिजेत आणि याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मला माहिती आहे की एवढे दिवस आपण या प्रतिष्ठानमध्ये काम करत होतो, या ऑफिसमध्ये काम करत होतो, या महाविद्यालयात शाळेमध्ये काम करत होतो. एवढे दिवस या सगळ्यांना आपण जीव लावलेला आहे, त्यांनी देखील आपल्याला जीव लावलेला आहे. मग आता या एकमेकांना जीव लावलेल्यांना सोडून जात असताना आपल्याला त्रास होणं स्वाभाविक आहे, आपल्या डोळ्यातनं आसू येणं स्वाभाविक आहे. कारण आपण तर माणूस आहोत. माणूस माणसाच्या सहवासात राहिल्यानंतर माणसाला माणसाच्या पासून दूर होत असताना निश्चितपणे कष्ट होईल, यात काय नवल आहे. परंतु पशुप्राणी देखील एकमेकांच्या जवळ राहून जर दूर जात असतील तर ते देखील किती आपल्याला कष्ट होतं याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे. महाराणा प्रतापाने त्यांचा चेतक घोडा, हे घोड्यानं महाराणावरती किती प्रेम केलं आणि महाराणांनी चेतकावरती प्रेम केलं. शिवाजी महाराजांनी त्यांचा कुत्र्याचा प्रसंग तुम्हाला माहित असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या कुत्र्यावरती आणि कुत्र्याचं बाबासाहेबांच्यावरती किती प्रेम होतं. काल रतनजी टाटा वारले तर त्यांचा आवडता कुत्रा त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेला येतो आणि त्याची काय अवस्था होती तुम्ही पाहिलं असेल. म्हणून माणसानं माणसाच्या जवळ राहून कित्येक वर्ष बाजूला गेल्याच्या नंतर दुःख होणं साहजिक आहे. जिथं पशुपक्ष्यांना दुःख होतं, पशुप्राण्यांना दुःख होतं, तिथं माणसाला होणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून या दुःखाला, या विरहाला आपण सामोरं जाण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. सेवापूर्तीचा दिवस हा कौतुकास्पद दिवस मानला गेला पाहिजे, आशावादी दिवस मानला गेला पाहिजे, व्यक्तित्वाच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा दिवस मानला पाहिजे, प्रेमळ आठवणींना उजाळा देणारा दिवस मानला पाहिजे, भविष्याबद्दलची आशा निर्माण करणारा दिवस म्हणून आपण या दिवसाकडे पाहिलं पाहिजे. आठवणी शेअर करण्याचा हा दिवस आहे. खरं तर सेवापूर्तीचा दिवस म्हणजे कोणता दिवस आहे, तर आपल्या ज्या काही या काळातल्या आठवणी आहेत त्या सगळ्या आठवणी शेअर करायच्या, इतरांच्या समोर ठेवण्यासाठीचा हा दिवस म्हणून इकडे पाहिलं पाहिजे. आणि ह्या कशासाठी आठवणी सांगायच्या, तर जी नवपिढी या क्षेत्रामध्ये तुमच्या क्षेत्रात आलेली आहे तर त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांना हेही कळालं पाहिजे की अरे हा माणूस इथे येऊन पोहोचेपर्यंत त्याला कशा कशा पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागलेलं आहे, कशा कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये कौतुकाचे प्रसंग आलेले आहेत, अडचणींचे प्रसंग आलेले आहेत. त्यानं कौतुकाच्या प्रसंगानं हुरळून गेलेला नाही आहे, अडचणीच्या प्रसंगानं तो काही खचला नाही आहे. या प्रकारचा एक प्रोत्साहन, एक प्रेरणा श्रोत्यांना मिळावी, नवीन पिढीला मिळावी, यासाठी देखील हा दिवस मला असं वाटतं की प्रेरणाचा दिवस म्हणून देखील, कौतुकाचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहिलं पाहिजे. तर हा दिवस अश्रूंचा मेळा न होता अनुभवांचा मळा बनला पाहिजे. हा दिवस अश्रूंचा मेळा न बनता काय झालं पाहिजे, तर तो अनुभवाचा मळा बनला पाहिजे. या दृष्टीने या दिवसाकडे आपण पाहणं गरजेचं आहे.
अनेकांच्या भाषणामध्ये आपण सांगत असतो की हे नाते जोडणारे अधिकारी होते किंवा सर होते. पदावर असल्यामुळं एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण कर्तव्य पार पाडत असताना कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयामुळे आजूबाजूची आपली सहकारी नाराज झालेली असतील तरी परंतु मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं याचं समाधान आपल्या अंतःकरणामध्ये असलंच पाहिजे. कारण मी जर विनाकारण कोणाला त्रास दिलेला नसेल आणि जर लोकांचा माझ्याबद्दलचा गैरसमज असेल तर तो काही दिवसानंतर निघून जाईल, परंतु मी मात्र प्रामाणिकपणे माझ्या पदाला न्याय दिलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून कधी कधी आपल्याला अधिकारी असल्यामुळे कठोर व्हावं लागलेलं आहे. आई देखील आपल्या मुलाला शिस्त लागावी, त्याच्यावर संस्कार व्हावेत म्हणून कठोर होत असते. त्याच भूमिकेमध्ये मी अधिकारी आईच्या भूमिकेत होतो. ही भूमिका आपण लक्षात घ्यावी, नाहीतर मला आता लोक मानणार नाहीत, माझ्याकडे बघणार नाहीयेत, मी फार चुकीचं वागलो असं अजिबात मनाच्या ठिकाणी आणायचं नाहीये. कारण आपण जर निर्णय घेत असताना प्रामाणिक घेतले असतील, हिताचे घेतले असतील तर मला असं वाटतं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अनुभवाची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाहीये. तुम्ही एवढा अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून माझे जे सहकारी आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी खूप अनुभव मला दिलेला आहे. ते आणखीनही पुढे आम्हाला अनुभव देत राहतील. अशा पद्धतीने आपण त्या व्यक्तीच्या संबंधानं त्यांच्या अनुभवाचं कौतुक करण्याचं भाषण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कर्मयोगी शिक्षकाचा किंवा अधिकाऱ्याचा कर्तव्याचा सोहळा संपन्न होत आहे असं आपण म्हटलं पाहिजे. शरीरानं जरी ते निवृत्त होत असले तरी ते मनाने निवृत्त होत नाही आहेत, अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी तुम्ही मांडला पाहिजे. मी तर असं मानेन की या सेवानिवृत्तीकडं खरं तर या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे. याची एक कथा आहे, परंतु आता मी ही काही सांगून अधिकचा वेळ घेत नाहीये. पण आपण तिथं असं म्हटलं पाहिजे की या अधिकाऱ्यांनी आयुष्यभर जी काही सेवा दिली ती अंतरंग मिसळून दिलेली आहे. याबद्दल मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की एक चित्रकार होता, किती अवघड चित्र तो अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढायचा. त्या चित्रकाराची एका पत्रकारानं मुलाखत घेतली आणि त्याला विचारलं, बाबा रे, किती अवघड चित्र अवघ्या तू 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? त्यावेळेला त्या चित्रकारानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो चित्रकार म्हणाला, मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो, पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. तसं हे आमचे जे काही सेवानिवृत्त होणारे माझे सहकारी आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम केलं ते अंतरंग मिसळून केलं. अशा पद्धतीने देखील तुम्ही तिथं बोलू शकणार आहात. आमचे सर हे अत्यंत चांगले उपक्रमशील होते. ते अनेक उपक्रम घेत असायचे आणि हे उपक्रम घेत असताना काही लोक नाराज झाले असतील. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की दगड हे चांगल्याच झाडाला मारतात, आंब्याच्या झाडाला दगड मारली जातात. वेड्या बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही आहे. म्हणून आंब्याच्या झाडाला रडत बसायचं नाही की मला का दगड मारले, कारण आंब्यानं हा विचार केला पाहिजे की माझ्यात देण्यासारखा आंबा आहे म्हणून हे लोक दगड मारतायत. बाबळीच्या झाडाकडे देण्यासारखं काहीच नाही म्हणून त्याला दगड मारण्याचं काही कारण नाही आहे. तसं चांगलं काम करत असताना तुमच्याबद्दलची नाराजी जरी झाली असली तरी मी चांगलं काम करण्यासाठी त्यांना शिस्त लावण्यासाठी हे केलंय असं समाधान आपण आपल्या मनाला बाळगलं पाहिजे. जगाकडून आपण काही घेतल्यास आपला सत्कार होत नसतो. मी लोकांना काय देतो यावरती माझं मोठेपण अवलंबून असतं. म्हणून गुरुजींनी किंवा अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचा आज इथं सन्मान होतोय. हाही विचार आपण तिथं मांडला पाहिजे. माणसानं माणसासाठी काहीतरी करून जावं, इतरांच्या वाटेवरती फुलं पेरून जावं, अशी काही ओळी आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आणि या सेवानिवृत्तीला आणखी अधिक रंगतदार भाषण आपल्याला देता येऊ शकतं. आणि या दृष्टिकोनातून या सेवानिवृत्तीकडे आपण पाहणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी भाषण देत असताना सेवानिवृत्त होणाऱ्या माणसाला काही सल्ले देखील देणं गरजेचं असतं. आपल्या भाषणामधनं आपण त्यांना म्हटलं पाहिजे की बाबा, आता पूर्वी घरच्यांच्यासाठी तुम्ही अर्धे होतात पण पगार पूर्ण होती. आता सेवानिवृत्तीच्या नंतर तुम्ही पूर्णपणे घरी जाणार आहात, परंतु पगार अर्धी असणार आहे आणि त्यामुळं घरचे तुमच्या पूर्ण वेळ असण्यामुळं आणि अर्ध्या पगारीमुळं निश्चितपणे परेशान होणार आहेत. त्यांच्या मनात निश्चितपणे तुमच्याबद्दलचा एक वेगळा बदल आलेला आहे. तर तो बदल समजून घेऊन आपण सेवानिवृत्तीनंतर वागलं पाहिजे. तिथं बॉसगिरी आपल्याला दाखवून चालणार नाहीये. मी जसं कार्यालयात किंवा जिथं बॉसगिरी दाखवतो तो तशाच पद्धतीने घरी वागेन असं जर म्हणालात तर मग दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागेल. यासाठी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांना घरच्यांना एकदा डब्बा सकाळी भरून दिला की तुम्ही सायंकाळी घरी येत होतात. दिवसभर मोकळा श्वास घ्यायची सवय लागलेली आहे. आता तुम्ही 24 तास घरी राहणार आहात म्हणून त्यांचा श्वास कोंडेल अशा पद्धतीचं जर तुम्ही वागायला लागलात तर घरचे तुम्हाला कंटाळून जातील, म्हणतील बरं होतं एकदा डब्बा बांधून दिलं की दिवसभर तिकडंच पडून राहत होतं, हे काय अडचण झाली आता रिटायर होऊन.
असं आपल्याबद्दल वाटणार नाही या घरच्यांना. आपण हवे वाटू, असं कमी बोला, गोड बोला, आहे की नाही, आणि सकारात्मक बोला, कौतुकाचं बोला, म्हणजे सेवानिवृत्तीचं आयुष्य आपलं चांगल्या पद्धतीने आपल्याला घालवता येईल. वयाप्रमाणे तण जसं आपलं वय व्हायला लागलं की थोडीशी आपल्याला या ठिकाणी तणामध्ये बदल व्हायला लागतो वयाच्या नुसार. तसा आपण मनामध्ये देखील बदल करून घ्यायला शिकलं पाहिजे. आपल्यामध्ये जे काही दुर्गुण असतील ते हळूहळू कमी करणं आणि स्थितप्रज्ञाची काही लक्षणं आपल्या जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सेवानिवृत्तीनंतर आपण करणं गरजेचं आहे. आता सेवानिवृत्तीच्या नंतर सर्वाधिक तक्रारी आपल्या आरोग्याच्या असणार आहेत आणि आपल्याला काम कदाचित कमी लागण्याची शक्यता आहे आणि कमी काम लागल्यामुळं शरीराला व्यायाम मिळणार नाही आणि त्यामुळं हे जे काही रोग आहेत टपून बसलेले ते तुमच्यावर अधिकचं आक्रमण करण्याची शक्यता आहे. म्हणून हे आक्रमण आपल्यावर होणार नाही यासाठी सकाळ संध्याकाळ फिरायला जा, व्यायाम करा, प्राणायाम करा. कारण वृद्धापकाळामध्ये सेवानिवृत्तीच्या नंतर आपलं शारीरिक तंदुरुस्त पण ठेवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य देखील वाढवण्यासाठी प्राणायाम, व्यायाम आणि फिरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याच्याकडे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करायचं नाहीये, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं जसं वय होत जातं तसं तसं आपलं मन नकारात्मकतेकडे झुकायला लागतो. तर अजिबात नकारात्मकतेचा विचार आपल्या मनामध्ये घुसू देऊ नका की आता काय मला पगार नाहीये म्हणून मला कोणी विचारत नाहीये, मला लोक उलट बोलतायत, मला बिनकामाचं समजत आहेत, मी नेहमी आजारी पडतो म्हणून माझ्याकडे बघून तोंड मुरडत आहेत. अशा प्रकारचे नकारात्मक विचार करू नका. तर उलट असं म्हणा की मी घरात आल्यामुळं सगळ्या घरच्यांना माझ्याबद्दल आदर वाटतो आहे आणि वाटेल असं आपण वागलो तर निश्चितपणे आदरही वाटू शकतो. मी तर असं म्हणेन की तुम्ही एका बंदिस्त सेवेतनं मोठ्या जगामध्ये जात आहात, तर तुम्हाला आता बंदिस्त ठिकाणी जे काही प्रेम मिळत होतं, जो काही आदर मिळत होता त्यापेक्षा अधिकचा आदर समाजामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर त्याच पद्धतीनं कार्य करत राहिलात तर आणि सकारात्मक विचार ठेवत राहिलात तर तसेच सकारात्मक विचार आपण ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण म्हणतात ना, मन के जीते जीत है, मन के हारे हार. म्हणून मनानं अजिबात हारायचं नाहीये. पराभव माणसाचा रणांगणामध्ये नंतर होतो, पहिल्यांदा मनामध्ये होत असतो. तर आपण सेवानिवृत्तीच्या नंतर मनानं अजिबात पराभूत व्हायचं नाहीये. सतत आपण मनाला सकारात्मक ऊर्जा देणारा विचार द्यायचा आहे आणि आपल्या वागण्यातनं देखील आपल्या परिवाराला, आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या सगळे संबंधियांना ऊर्जा प्राप्त होईल अशाच पद्धतीचं वर्तन आपण जर ठेवलं तर सेवानिवृत्तीच्या नंतरचं जीवन हे अत्यंत समाधानाचं जीवन, संन्यास आश्रमातलं जीवन हे संन्यस्त वृत्तीचं जीवन, अत्यंत आनंद रे अशा पद्धतीचं जीवन आपण जगू शकतो. तशा प्रकारचं आयु आरोग्य आणि आनंददायी जीवन भविष्यामध्ये सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मिळावं. आपल्या अनुभवाचा फायदा आपण या कार्यालयाला, या शाळेला, या महाविद्यालयाला द्यावा. आम्ही आमच्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून, एक वरिष्ठ सदस्य म्हणून, ज्येष्ठ सदस्य म्हणून आम्ही आपल्याकडे नेहमीच पाहतो. या वयाचा, ज्येष्ठतेचा, अनुभवाचा फायदा आपण वेळोवेळी आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावा. आम्ही जेव्हा हाक देऊ तेव्हा आपण आमच्या हाकेला देऊन उपस्थित व्हावं आणि या कार्यालयाच्या, या शाळा महाविद्यालयाच्या ज्या कोणत्या ॲक्टिव्हिटी महत्त्वाच्या असतील तर त्या ठिकाणी निमंत्रणाची अपेक्षा न करता आपण आपलं आज घरचा कार्यक्रम समजून उपस्थित राहावं आणि आपले इतक्या वर्षीचे जे काही एकमेकाचे स्नेहबंध होते तर त्यामध्ये दुरावा न येऊ देता तो अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही तर निश्चितच प्रयत्न करू. आपणही ते प्रयत्न तसेच ठेवावेत एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्याला पुनश्च एकदा आपल्या परिवाराला, खरं तर आपल्या या यशामध्ये आपल्या अर्धांगिनीचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. त्यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलं म्हणूनच आपण इथपर्यंत हे काम करू शकलेलं आहेत. म्हणून आपल्या अर्धांगिनीचा, आपल्या अपत्यांचा निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञताभाव व्यक्त करतो आणि ताई साहेबांना देखील विनंती करतो की सेवानिवृत्तीच्या नंतर आमच्या या साहेबांना आपण समजून घ्यावं आणि त्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीनं सेवानिवृत्तीच्या नंतर आनंददायी जीवन, आरोग्यदायी जीवन जगता येईल यासाठीची मदत करावी एवढी नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.